मी एकनाथ दरोडा, अध्यक्ष सरपंच संघटना जव्हार तालुका। काल भारतीय जनता पार्टीने सरपंच संघटने बनवण्यासाठी एक नवीन बैठक आयोजित केली। त्यामध्ये तालुका अध्यक्षाची सरपंच संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली। पक्ष म्हणून त्यांना आमच्या सरपंचाच्या वतीनं शुभेच्छा आहेत। परंतु भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष याने एक वक्तव्य केलं की जे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत ते कुठल्याही प्रकारे निवड न करता कुठल्याही ऑफिसला जातात आणि मी सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे असे वक्तव्य केलं। तर या वक्तव्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। मागील वर्षी मार्चमध्ये प्रकृती हॉटेलला एक सरपंचाची बैठक झाली। या बैठकीमध्ये जवळपास 36 सरपंच आणि 6 उपसरपंच उपस्थित होते। यामध्ये सर्व उपस्थित होते। त्यामध्ये एक मताने माझी सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ती प्रोसिडिंग पण आमच्याकडे आहे। या ठिकाणी त्यापैकी बहुतेक सर्वच सदस्य उपस्थित आहेत। असे वक्तव्य करणे चुकीचं आहे। हे आता 2 गट यांनी केलं, या 2 गट सरपंच संघटनेचा। याचा उद्देश एकच की सरपंच संघटनेमध्ये फूट पाडून, जो की मी मागील 2 महिन्यापूर्वी एक निर्णय घेतलेला आहे पेशा भरतीचा, की जोपर्यंत पेशा भरती होत नाही तोपर्यंत बिगर आदिवासी ठेकेदार व बिगर आदिवासी पुढाऱ्यांना आम्ही बंदी केलेली आहे। यामध्ये कुठेतरी एक BJPची सरपंच संघटना बनवायची आणि हा निर्णय मागे घेण्यास भाग पडायचा असा केविलवाणी प्रयत्न BJPच्या तालुका अध्यक्षाचा चाललेला आहे। तर यांचा मी निषेध करतो। परंतु सर, आपल्यावरती त्यांनी थेट आरोप केला होता बनण्याचा हा सरपंच संघटनेचा अधिकार आहे की कोणाचा नक्की? सरपंच संघटना ही पक्षविरहित राहते। एकंदरीत आम्ही सरपंच संघटना उघडण्याचा उद्देश हा की जे नवनियुक्त सरपंच आहेत या सरपंचांना, माझ्या भगिनींना न्याय देता यावा। त्यांना येणारे अडीअडचणी ग्रामसेवक किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडून त्रास होत असेल किंवा कोणी सहकार्य करत नसेल तर यासाठी आम्ही ही सरपंच संघटना केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सरपंचांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। सर, मागे एक सार्वजनिक बांधकाम विभागाला एक जो रोहयोगी अंतर्गत जी साईड पट्टी होती त्याचा खूप विसर मागे त्या चर्चेला उधाण आलं होतं। परंतु त्या चर्चेचा विषय म्हणजे आपण सरपंच संघटने म्हणून आपण हा लढला होता का याच्या अगोदर? हो, नक्कीच आम्ही पत्रव्यवहार केला होता आणि त्यांना आम्ही इशारा दिला होता आंदोलनाचा, परंतु आम्ही पत्रव्यवहार केला नव्हता त्यावेळेस आणि अजूनही तो मुद्दा प्रलंबित आहे। ज्या वेळेस पाहणी झाली, आम्ही पत्र दिला होता कलेक्टरला, पाहणी झाली, परंतु ती जी पाहणी झाली योजनेची, ती जे पाहणी दौरा होता त्या पाहणी अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारे इस्टिमेट किंवा कुठल्याही प्रकारे मोजमाप पुस्तिका न आणता एकंदरीत वाऱ्यावरतीच वराती अशी स्वरूपाची ती पाहणी झाली। परंतु आपण सरपंच संघटना म्हणून आपण हा विषय हाती घेणार का? हो, नक्कीच येत्या काळात आम्ही लवकरच 1-2 आठवड्यात हा विषय घेऊन आणि मार्गी लावू। आपलं म्हणजे आता आपण या ज्यांनी हा अध्यक्ष निवड केला भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत, तर याच्याबद्दल आपण काय बोलाल? म्हणजे त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी करावं, एक नाही 100 अध्यक्ष निवडावा। परंतु जी अधिकृत संघटना आहे तिच्यावरती अशी टीका करणे किती निर्लज्जपणाचं लक्षण आहे हे ते तालुका अध्यक्षाने समजून घ्यावं। परंतु जे त्यांनी जे पदाधिकारी आपल्यामध्ये त्यांनी केले तर त्यांना आपण सरपंच संघटनेमध्ये घ्याल का? हां, ते जर पक्षविरहित येत असतील तर त्यांचं स्वागत आहे संघटनेमध्ये। कारण मी बहुजन विकास आघाडीचा तालुका अध्यक्ष असला तरी मी एक पक्ष बाजूला ठेवून एक सरपंच म्हणून या ठिकाणी सरपंचाची समस्या सोडवण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतोय आणि ते आलं भारतीय जनता पार्टीचे तर ते आमचे सरपंच बांधवच आहेत। ते आमच्या संघटनेत येऊन नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून आमच्या समस्या सोडवू शकतो। मागे सर आपण एक विषय उपस्थित केला होता, ज्या ठकरबाबा योजना जे काही रस्ते असतील, तर आपण थेट आरोप केला होता की आपण असं ठरवलं की सर्व सरपंचांना हा नाही अनेक म्हणजे जी कामं असतील ठकरबाबाची ती समान भेटावी असा आपला काही निर्णय झाला होता का? हो, त्यावेळेस आम्ही सर्व सरपंच जवळपास 42 सरपंच आम्ही त्या ठिकाणी POला गेलो होतो। प्रकल्प अधिकारी त्यावेळेस आयुषी सिंह मॅडम होत्या। त्यावेळेस चर्चा झाली होती, परंतु त्यांनी थेट पालकमंत्री निवड करतोय असं आम्हाला सांगितलं। पालकमंत्री आणि कलेक्टर निवडतं। परंतु यावेळेस असं झालं की जे भारतीय जनता पार्टीच्या जेवढ्या ग्रामपंचायत होत्या त्या ग्रामपंचायतला एका ग्रामपंचायतला 2-2 कामे दिली गेली आणि जे म्हणजे सत्तेत नाही किंवा भाजपाच्या ज्या ग्रामपंचायत त्यांना त्यांच्या तोंडाला अक्षरशः पाणी पुसले गेले। एकही काम त्या सरपंचाला मिळालं नाही। परंतु म्हणजे आपले तशी कामं भेटली का आपल्याला ग्रामपंचायत स्तरावरती? एकही काम भारतीय जनता पार्टी सोडून एकही ग्रामपंचायतला एकही ठकरबाबाचं काम मिळालं नाही। हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा अन्याय आहे। प्रत्येक ग्रामपंचायतचा विकास होणे अपेक्षित असतात। प्रत्येक सरपंच त्याच उद्देशाने आम्ही निवडून आलो आहोत आणि आमच्याकडून लोकांना हेच अपेक्षा आहेत की सरपंचाने आपल्या गावचा विकास करावा। परंतु
भारतीय जनता पार्टी असा पक्षपातपणा करत असेल तर नक्कीच गावचा विकास खुंटणार आहे आणि येणाऱ्या काळात त्याला जनता उत्तर देईल. परंतु आदिवासी विकास प्रकल्प सर्व ग्रामपंचायतना समान हा म्हणजे आपले फॉर्म्युला घेणार का? जर त्यांनी जर घेतला नाही तर आपण काय करणार सरपंच संघटना म्हणून? आत्ताच इथं खासदाराचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये खासदार साहेबांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मोरे साहेबांशी त्यांचं बोलणं झालं, परंतु तिकडनं उत्तर दिलं की ते पालकमंत्रीच निवडत आहे. त्यामुळे आता आम्हाला मोठं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आणि लवकरच आजच आम्ही आत्ताच या ठिकाणावरून POला जाऊ आणि तिथं PO मॅडमशी चर्चा करून आता 8 दिवसात या ठिकाणी जव्हार प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू.